नमस्कार. माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो. आपण पाहतोय की आज शिवसेनेचे म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक हे कोकण भवनला जाऊन आपला गट स्थापन जो करणार आहे. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून पाहतो मुंबई महापालिकेच्या निवडणुका ज्या आहेत पार पडलेल्या आहेत. या निवडणुका झाल्यानंतर मुळामध्ये अजूनही अद्याप मुंबईचा महापौर कोण होणार यावरती अद्याप शिक्कामोर्तब झाले नाहीये. आरक्षण जे आहे ते आरक्षण सोडत मुंबई महापौर पदासाठी असेल किंवा एकंदरीत ज्या मुंबई महापालिकेसह 29 महानगरपालिकांच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती महापौर पदाची आरक्षण सोडत जी ती सुद्धा निघालेली आहे आणि त्यानुसार खुल्या प्रवर्गातील महिला महापौर हे आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळणार आहे. मात्र असं असलं तरी अद्याप महापौर कोण होणार यावरती अजूनही निर्णय जो तो झालेला नाहीये. या संदर्भामध्ये सध्या मुंबईमध्ये महायुती आपल्याला पाहायला मिळते आहे आणि एकीकडे ठाकरे बंधू आहेत. अशा प्रकारे ज्या प्रकारे निवडणुका झाल्या या निवडणुकांनंतर आता मात्र एकीकडे ठाकरेंचे नगरसेवक असतील मग ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे असतील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असतील, अशा दोन्ही ठाकरे बंधूंचे असतील किंवा जे इतर पक्ष आहेत त्यांनी सर्वांनी आपला गट जो तो स्थापन केल्याचं पाहायला मिळतं. मात्र अद्याप भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून गट जो तो स्थापन करण्यात आलेला नाहीये. मात्र आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास नवी मुंबईतील कोकण भवन येथे शिंदेचे नगरसेवक जे ते आपला गट स्थापन करण्यासाठी तिथे जाणार असल्याची माहिती समोर येते आणि तत्पूर्वी या गट स्थापन करण्यापूर्वी जे शिंदेचे सर्व नगरसेवक आहेत ते या बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्या दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात असलेल्या स्मृतीस्थळावरती दाखल होणार आहेत आणि तिथे येऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती येऊन त्यांना अभिवादन करणार आहेत आणि अभिवादन केल्यानंतर पुढे ते कोकण भवनच्या दिशेने जाणार आहेत. सद्यस्थितीत आपण त्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाजवळ आहोत. याच ठिकाणी ते सर्व नगरसेवक जे ते आपल्याला येताना पाहायला मिळणार आहेत. ते नगरसेवक येतील आणि त्यानंतर इथे अभिवादन करतील आणि मग नंतर पुढे कोकण भवनच्या दिशेने जातील. सद्यस्थितीत आपण पाहतोय की ज्या प्रकारे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत्या की मुंबई महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या युतीतून शिवसेना आणि भाजपनं निवडणूक ज्या त्या लढवल्या. त्यामुळे सद्यस्थितीत एकंदरीत पाहतोय की बंड झाल्यानंतर आता शिवसेनेची भूमिका काय असणार हा एक पेच निर्माण जो झाला होता. त्यानुसार आपण पाहतो 2022 साली शिवसेनेचा बंड शिवसेनेमध्ये बंड जो आहे तो झाला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली आणि त्यानंतर अनेक आमदार असतील, खासदार असतील, त्यानंतर त्यांचे अनेक नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील यांनी ठाकरेंची साथ सोडली आणि ठाकरेंची साथ सोडत ते सर्व जे आहेत ते आपण पाहतोय ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेल्यानंतर आता मात्र ज्या प्रकारे मुंबई महापालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत या निवडणुकांनंतर आता शिवसेना आणि भाजप हे स्वतंत्र गट स्थापन करणार की युतीच्या माध्यमातून म्हणजे एकत्र गट स्थापन करणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र जर एकत्र गट स्थापन केला तर नेमका फायदा कोणाला तोटा कोणाला असा सुद्धा प्रश्न त्यावेळेला उपस्थित होत होता. तर यामध्ये एकंदरीत कोणत्याही दबावाखाली न येता योग्य निर्णय आणि समसमान निर्णयामध्ये आपला सुद्धा वाटा राहावा या सगळ्याच्या अनुषंगानं शिंदेच्या शिवसेनेकडून सुद्धा आता वेगळा गट म्हणजे 29 नगरसेवकांचा वेगळा गट स्थापन करणार असल्याची माहिती समोर येत आहे. नेमका काय फायदा असेल किंवा काय तोटा असेल या सगळ्याची माहिती आपण आता लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेत आहोत. तत्पूर्वी आपण पाहतोय की ठाकरे बंधूंच्या नगरसेवकांनी आपला गट स्थापन जो केलेला आहे. आपण पाहतोय यामध्ये ठाकरे बंधूंकडून माजी महापौर आणि नवनियुक्त नगरसेविका किशोरी पेडणेकर यांना गटनेते करण्यात आलेलं आहे. तर दरम्यान आपण पाहतोय की एकंदरीत निकाल लागून 10 दिवस झालेत तरीही बहुतांश महानगरपालिकांमधील महापौर पदाचा तिढा अद्याप सुटलेला जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत नाहीये. युतीमध्ये लढलेल्या शिवसेनेने अचानक सावध भूमिका घेतली आहे. सावध भूमिका म्हणजे हीच की वेगळा गट स्थापन करण्याची 29 नगरसेवकांचा आणि मुंबई महापालिकेतील सर्व पक्षांनी कोकण आयुक्तांकडे गट नोंदणी केली असली तरी याला भाजप आणि शिवसेनेचा अपवाद. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यासाठी दावोस दौऱ्यावर असल्यामुळे भाजपनं गट नोंदणी जी आहे ती केलेली नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेतील महापौर पदाची निवडणूक फेब्रुवारीमध्ये एकंदरीत आपण पाहतोय की होणार असल्याची माहिती होणार आहे. मात्र आता शिवसेनेची गट नोंदणी स्वतंत्र करण्याची भूमिका पक्षाचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. कारण शिंदेंना भाजपकडून एकाधिकारशाहीचा मोठा धक्का जाणवलाय. दरम्यान आपण पाहतोय की
ज्या प्रकारे एकनाथ शिंदे यांच्याकडून 29 नगरसेवकांचा वेगळा गट स्थापन करण्याची जी काय भूमिका घेतली जात आहे, यामागे एकनाथ शिंदे यांनी ही जी काय भूमिका घेतली त्यामध्ये शिंदेंना भाजपकडून एकाधिकारशाहीचा मोठा धक्का जाणवला, त्यामुळे त्यांनी ही भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे विशेष समित्या तसेच वैधानिक समित्या यांच्या सदस्य संख्येवरून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची स्वतंत्र नोंदणी करण्याचा सुद्धा निर्णय जो घेतलेला आहे. भाजप आणि शिवसेना यांनी युती म्हणून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती, मात्र दोन्ही पक्ष एकत्र संयुक्त गट म्हणून नोंदणी करतील अशी चर्चा होती. मात्र एक म्हणजे संयुक्त गट नोंदणी केली तर 5 वर्षे संपूर्ण भाजप सोबत राहावं लागेल आणि त्यांचंच ऐकावं लागेल, हे एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आले आहे. असं झालं भाजप सोबत फरफटत जावं लागेल आणि शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात येईल याची जाणीव झाल्यानेच त्यांनी भाजप सोबत नाही तर स्वतंत्र गट नोंदणीचा निर्णय घेतल्याचं कळतंय. तर राज्यातील मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल 16 जानेवारी रोजी लागणार. महापौर पद, उपमहापौर पद तसेच विविध वैधानिक आणि विशेष समित्यांचे अध्यक्षपद तसेच सदस्य संख्येवरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती. त्यातही दोन्ही पक्षांचं लक्ष स्थायी समितीकडे आहे. आजच्या रचनेनुसार स्थायी समितीतील सत्ताधिकारी आणि विरोधकांची सदस्य संख्या समान आहे. शिक्षण समितीचे अध्यक्ष पदसिद्ध सदस्य असल्याने सत्ताधारी गट केवळ एका सदस्याने आघाडीवर आहे. शिक्षण समिती अध्यक्ष वगळता सत्ताधारी आणि विरोधकांचे प्रत्येकी 13 सदस्य स्थायी समितीमध्ये असतील. दरम्यान आपण पाहतो की संयुक्त गट नोंदणीतील पहिला धोका गटनेत्याचा आहे, कारण दोन्ही पक्षांचा एक गट स्थापन झाले असताना एकच गटनेता राहील. शिवाय भाजपची ताकद ही 89 सदस्य इतकी आहे आणि ती मोठी असल्यामुळे शिवसेनेला 29 सदस्यांसह नेहमी नमते घ्यावं लागेल याची भीती शिंदेंना वाटत असल्याने वेगवेगळ्या समित्यांवर शिंदेच्या नगरसेवकांना कदाचित डावलले जाईल अशी सुद्धा भीती या पार्श्वभूमीवरती वर्तवली जाते. दरम्यान एका गटामुळे दोघांना मिळून एकच पक्ष कार्यालय मिळेल. जर 2 स्वतंत्र गटांची नोंदणी झाली तर भाजप आणि शिवसेनेला स्वतंत्र पक्ष कार्यालय मिळेल. त्याचवेळी दोघांचा एक गट स्थापन झाल्यास सत्ताधाऱ्यांचा एक सदस्य स्वीकृत रूपी वाढू शकतो, ही जमेची बाजू आहे. मात्र एकूणच शिवसेनेसाठी एक गट 5 वर्षांसाठी त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे आपण पाहतोय की सदस्य संख्या ही भाजपची सर्वाधिक मोठी आहे. या सगळ्यामध्ये आपण जर बाजू पाहिल्या तर याच्यामध्ये गटनेता असेल त्याची एक बाजू आहे. त्यानंतर वेगवेगळ्या समित्यांवर शिंदेच्या नगरसेवकांना कदाचित डावललं जाऊ शकतं, ही दुसरी बाजू आहे. त्यानंतर दोघांना मिळून एकच पक्ष कार्यालय महापालिकेमध्ये मिळू शकतं, ही एक बाजू आहे. आणि एक गट स्थापन झाला सत्ताधारकांचा एक सदस्य स्वीकृत रूपी वाढू शकतो, ही जमेची बाजू. त्यामुळे अशा प्रकारे एक गट 5 वर्षांसाठी त्रासदायक ठरू शकतो, ही सुद्धा बाब जी आहे ती लक्षात आल्यानं आता मात्र शिंदेच्या शिवसेनेकडून वेगळी भूमिका घेण्यात आलेली आहे आणि ती भूमिका म्हणजे 29 नगरसेवकांसह कोकण भवनला जाऊन आपला वेगळा गट स्थापन जे आहे ते करणार आहेत. 29 नगरसेवकांचा नगरसेवक त्यांच्यामध्ये सहभागी असतील. याचा अर्थ आपण पाहतोय की या सगळ्या ज्या आपण पाहतोय जमेच्या बाजू कुठल्या आहेत आणि धोकादायक बाजू कुठल्या आहेत, या सगळ्यामध्ये नक्की शिंदेच्या शिवसेनेला या गट स्थापनेमुळे एकंदरीत सकारात्मक वाट जी आहे ती मिळू शकते. तर दुसरीकडे यामध्ये पाहतोय की 2 दिवसात आता नोंदणी होणार का, ही सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. मुंबईतील सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्या नगरसेवकांची गट म्हणून कोकण आयुक्तांकडे नोंदणी केली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसला गेल्यामुळे आणि ते परत आल्यानंतर प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम ठरल्यामुळे भाजपकडून नगरसेवकांची गट म्हणून नोंदणी करण्यात आलेली नाही. शिवसेनेने ही अजून नोंदणी जी आहे ती केलेली नाही. त्यामुळे आता 27 किंवा 28 जानेवारी रोजी म्हणजे आज किंवा उद्या गट म्हणून नोंदणी करण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यानंतर आठवडाभरात महापौर पदाची निवडणूक होणार असल्यामुळे फेब्रुवारीमध्येच मुंबईला महापौर मिळणार हे सुद्धा आता निश्चित झालेलं आहे. दरम्यान स्वतंत्र गटामुळे शिवसेनेचे आता फायदे कुठले, कारण त्या प्रकारे आपण पाहतोय की मगाशी आपण पाहिलं फायदा किंवा तोटा हा नेमका जर एकत्र एका गटामधून जर गट स्थापन केला तर त्याचा फायदा तोटा काय असू शकतो. मात्र जर आता शिंदेच्या शिवसेनेनं स्वतंत्र गट स्थापन केला तर त्याचा त्यांना फायदा काय होऊ शकतो हे आपण जाणून घेऊया. शिवसेनेने स्वतंत्र गट म्हणून नोंदणी केल्यास स्थायी समितीवर शिवसेनेच्या 3 सदस्यांना तर भाजपच्या 8 सदस्यांना संधी मिळेल.
दोघांचा संयुक्त गट केल्यास शिवसेनेच्या सदस्यांचा निर्णय भाजपनेच घेतला असता आणि 5 वर्ष डोकेदुखी राहिली असती. त्यामुळे भविष्यात नगरसेवक नाराज झाले असते. हे टाळण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची स्वतंत्र गट म्हणून नोंदणी करण्याचं ठरवल्याचं समजतंय. आता एकंदरीत आपण संपूर्ण माहिती ही जाणून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण पाहतोय की शिंदेची शिवसेना नेमकं स्वतंत्र गट का स्थापन करत आहे. आता शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्याकडून वेगवेगळे गट स्थापन केले जाणार आहेत. भाजपकडून 89 सदस्यांचं गट स्थापन केलं जाईल. शिंदेच्या शिवसेनेकडून 29 नगरसेवकांचं मुंबई महापालिकेसाठी गट स्थापन केलं जाईल. यानंतर महापौर पदाची निवडणूक पार पडेल. नेमका महापौर कोणत्या पक्षाचा होणार, कारण महायुतीचा महापौर होणार असं जरी शिंदेची शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक म्हणत असले तरी नेमका महापौर कोणाचा होणार, तो मराठी होणार होता, हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा आपण हे लाईव्ह संपण्याच्या अगोदर जाणून घेणार आहोत. सद्यस्थितीत आपण स्मृतीस्थळावरती आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या स्मृतीस्थळावरती थोड्याच वेळात शिंदेचे शिवसेने हे दुपारच्या सुमारास दाखल होतील. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती अभिवादन करतील आणि त्यानंतर पुढे कोकण भवनसाठी ते जाणार आहेत आणि तिथे जाऊन आपला 29 सदस्यांचा गट तो स्थापन करणार आहे. दरम्यान या सगळ्यामध्ये अपडेट अशी आहे ती म्हणजे आज उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे हे आज नाहीये, ते दरेगावात आहेत. त्यामुळे आता नेमकं नेतृत्व कोण करणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याशिवाय आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा पार पडणार आहे. या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं, कोणते निर्णय घेतले जातात याकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अविश परिसर, नो इन्फो पाटील, मुंबई.